लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोची सुरुवात पार्थ आणि जीवा यांच्यातील एका गंभीर संवादाने होते. जीवाचा हट्टीपणा पाहून पार्थ त्याला प्रेमाने आणि तितक्याच स्पष्टपणे समजावून सांगतो. पार्थ म्हणतो, जीवा, तू तुझे प्रयत्न फक्त 21 दिवस दाखवले आहेस, पण विसरू नकोस की लग्नापासून गेल्या 6 महिन्यांपासून नंदिनी तुझ्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पार्थचे हे शब्द जीवाला विचार करायला भाग पाडतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे नंदिनी आपल्या मनातील भावना काव्यासमोर व्यक्त करताना दिसते. ती म्हणते, ज्या दिवसापासून जीवा रिक्षा घेऊन घराबाहेर पडले तेव्हापासून त्यांच्या काळजीने माझा जीव तुटतोय, पण ते मात्र मला हाताला धरून घराबाहेर काढायला बघत होते. मी कशाला जाऊ? हे माझं घर आहे आणि मी आयुष्यभर इथेच राहून त्यांच्या डोक्यावर मिरी वाटणार. नंदिनी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा काव्या गुपचूप तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. या व्हिडिओचा वापर काव्या कशासाठी करणार हा मोठा प्रश्न आहे. कथानकात पुढे आपल्याला पाहायला मिळते की जीवा गार्डनमध्ये एकटा बसलेला असतो. तिथून तो जायला निघताच नंदिनी त्याला अडवते. आपल्या वागण्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत ती चक्क जीवाचे कान पकडून त्याची माफी मागते. नंदिनीचा हा निरागसपणा पाहून जीवाचा राग काहीसा विरघळतो. तो तिचे हात खाली करण्यासाठी हात पुढे करतो, पण अचानक थांबतो. त्यांच्यातील हा अबोला आणि ओढ इथेच प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पुढील भागात काय होईल? काव्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जीवापर्यंत पोहोचणार का? नंदिनीच्या माफीमुळे जीवाच्या मनातील राग कायमचा दूर होईल का? हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.